जय हिंद फ्रेंड्स, वेलकम बॅक. मित्रांनो, प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर चला सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. 2026 ची तयारी सुरू करण्याआधी एक गोष्ट प्रामाणिकपणे समजून घ्या. राज्यसेवा, ग्रुप बी आणि ग्रुप सी हे तीन वेगवेगळे एक्झाम वाटतात. पण तयारी वेगवेगळी करायची गरज नाही. योग्य पद्धतीने तयारी केली तर एकाच अभ्यासातून तीनही परीक्षांची तयारी शक्य आहे. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण 7 गोष्टी डिस्कस करणार आहोत ज्या तुम्हाला 2026 च्या तयारीला मदत करतील. आता आपण एक खूप महत्त्वाच्या क्षणावर आहोत. 2025 चा पेपर झाला आहे. आता मागे वळून पाहण्यात किंवा स्वतःला दोष देण्यात काहीच अर्थ नाही. काही जणांचे मार्क्स चांगले येतील, ते मेन साठी तयारी सुरू करतील. काही जणांचे मार्क्स अपेक्षेप्रमाणे येणार नाही. पण इथेच एक फरक पडतो. जे या क्षणाला स्वीकारून पुढची दिशा ठरवतात, ते पुढे जातात. आणि जे इथेच थांबतात, ते स्वतःला मागे ठेवतात. म्हणूनच आज सगळ्यांसाठी एकच प्रश्न महत्त्वाचा आहे. पेपर नंतर आता काय करायचं? इथे एक गोष्ट अगदी स्पष्ट सांगतो. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. हार मानणं आपल्या फितरतीत नाही. अपयश येतं, पण त्यावर थांबणं हा आपला स्वभाव नाही. मागच्या 2-3 वर्षाचा गिल्ट उपयोगाचा नाही. तो तुम्हाला मार्क वाढवून देणार नाही, ना पुढची दिशा देतो. पण पुढचं 1 वर्ष जर गंभीरपणे घेतलं नाही, तर मेंदू रिलॅक्स फेजमध्ये जातो आणि रिलॅक्स फेजमध्ये सिलेक्शन होत नाही. म्हणूनच आजपासून आपण 2026 साठी स्वतःला पुन्हा उभा करतोय. राज्यसेवा, ग्रुप बी आणि ग्रुप सी हे वेगवेगळे एक्झाम वाटतात. पण तयारी वेगवेगळी करायची गरज नाही. कारण सिलेबस, कोर कन्सेप्ट मोठ्या प्रमाणात समान आहेत. फक्त प्रश्न विचारायचा लेवल, प्रश्न विचारायचा अप्रोच वेगवेगळा असतो. योग्य पद्धतीने तयारी केली तर एकाच प्रिपरेशन मधून तीनही परीक्षा वेगवेगळ्या अपेक्षा पूर्ण करता येतात. हे फ्रेमवर्क समजणं सगळ्यात महत्वाचं आहे. आता एक प्रॅक्टिकल प्रश्न येतो. काही विद्यार्थी फक्त एकाच एक्झामसाठी तयारी करायचं ठरवतात. फक्त राज्यसेवा किंवा फक्त ग्रुप बी किंवा फक्त ग्रुप सी. ते पूर्णपणे ठीक आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, फोकस एक असू शकतो, पण अप्रोच नॅरो नसावा. समजा तुम्ही राज्यसेवेसाठी तयारी करता, तर कन्सेप्ट खोलवर क्लिअर होतात, ज्याचा फायदा ग्रुप बी आणि ग्रुप सी ला होतो. ग्रुप बी वर फोकस केला तर कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आणि पीवायक्यू थिंकिंग ग्रुप सी साठी उपयोगी पडते. आणि ग्रुप सी ची तयारी केली तर बेसिक मजबूत होतात, जे पुढे ग्रुप बी आणि राज्यसेवेसाठी फाउंडेशन ठरतं. म्हणजे एक्झाम कोणता पण असो, योग्य पद्धतीने केलेली तयारी कधीच वाया जात नाही. आता इथे एक प्रामाणिक प्रश्न स्वतःला विचारा. तुम्हाला सरकारी नोकरी का हवी आहे? फक्त पद, प्रतिष्ठा आणि गौरवासाठी, की समाजासाठी, देशासाठी काहीतरी करण्यासाठी, की आपल्या कुटुंबासाठी, सुरक्षित भविष्यासाठी? कोणतंही कारण चुकीचं नाहीये मित्रांनो. पण व्हाय क्लिअर असणं खूप गरजेचं आहे. कारण व्हाय क्लिअर असेल तर मोटिवेशन टिकतो, प्रेशर हँडल करता येतो आणि तयारी कधीही दिशाहीन होत नाही. तुम्हा सर्वांनाच माहिती आहे एमपीएससी ची जर्नी कशी आहे ती. मागच्या वर्षाचा विचार करून स्वतःला दोष देण्यात काहीच अर्थ नाही. पण आज खरी समस्या गिल्ट नाही, खरी समस्या सेल्फ डाऊट आहे. कुटुंबाचा दबाव असतो, नातेवाईक प्रश्न विचारतात, काही मित्र सेटल झालेले दिसतात आणि आपण अजूनही काय करतोय तर एमपीएससीचं प्रिपरेशन करतोय. हे सगळं रियालिटी आहे आणि ते इग्नोर करून चालणार नाही. पण जर या सगळ्यामुळे तुम्ही स्वतःवरती शंका घ्यायला लागलात, तर मेंदू हळूहळू रिलॅक्स फेज मध्ये जातो आणि रिलॅक्स फेज मध्ये सिलेक्शन होत नाही. म्हणूनच पॅनिक नाही, पण एमर्जन्सी मोड आवश्यक आहे. धिस इज माय लास्ट सिरियस अटेम्प्ट, असा माइंडसेट ठेवणं खूप महत्वाचं आहे. जर असा माइंडसेट जर तुम्ही ठेवला, तर पुढचं 1 वर्ष खऱ्या अर्थाने प्रोडक्टिव्ह होतं. 2025 च्या पेपर मधून एक गोष्ट स्पष्ट झाली. एक्झामिनर टॉपिक बदलत नाही, तो प्रश्न विचारायचा अँगल बदलतो. पीवायक्यू म्हणजेच एक्झामिनरचा माइंडसेट अंडरस्टँड करणं. आता काही प्रश्नांद्वारे आपण हे समजून घेऊयात.
राज्यसेवा 2025 मध्ये प्रश्न क्रमांक 5वा. आता हे सर्व स्क्रीनशॉट ऑफिशियल पेपर सेट ए मधनं घेतलेले आहेत. तुम्ही क्रॉस चेक करू शकतात की खरंच हे प्रश्न आहेत का मी मनानच कोणते पण स्क्रीनशॉट घेतलेले आहेत. प्रश्न क्रमांक 5वा मध्ये आपल्याला विचारलं होतं, मवाळांना शांत करण्यासाठी आणि मुस्लिमांचे समर्थन मिळवण्यासाठी इंग्रज सरकारने इंडियन कौन्सिल ऍक्ट 1909 च्या द्वारे रिकामजागा केला. मॉर्लेमेंटो मॉन्टेगो चेम्सफोर्ड. आता याचाच आपल्याला ग्रुप बी मध्ये कशा स्वरूपात प्रश्न पाहायला मिळालेला आहे, तर जोड्या लावामध्ये विचारलेलं होतं 1909 1919 बद्दल. आता ग्रुप बी चाच अँगल ग्रुप सी मध्ये कसा विचारलेला आहे, तर महात्मा गांधीजी बद्दल 4 विधान विचारले होते आणि चौथं जे विधान होतं, मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची निर्मिती करा, जे की 1909 आपल्याला ग्रुप बी प्रश्न क्रमांक 7 मध्ये पाहायला मिळालेला आहे. त्याचबरोबर ग्रुप सी मध्ये 1919च्या कायद्याबद्दल पण प्रश्न विचारलेला होता, ज्याचा रिलेव्हन्स आपल्याला ग्रुप बी मध्ये आणि राज्यसभेमध्ये ऑलरेडी पाहायला मिळालेला आहे. बघा, प्रश्न तोच आहे, टॉपिक तोच आहे, प्रश्नाचा अँगल बदलले. त्यानंतरचा प्रश्न राज्यसभेमध्ये आपल्याला विचारलेला होता, ब्राह्मो समाज, प्रार्थना, आर्य समाज, सत्यशोधक समाज. आणि ग्रुप बी मध्ये प्रार्थना समाजावरती 4 विधानासह प्रश्न विचारलेला आहे. राज्यसेवेमध्ये आपल्याला विचारलं होतं, भारताच्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाबद्दल कोणतं विधान बरोबर आहे. आणि ग्रुप सी मध्ये प्रश्न विचारलेला आहे, राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 च्या उद्दिष्ट समावेश आहेत. राज्यसेवेमध्ये प्रश्न क्रमांक 71 आपल्याला ऑप्शन काय पाहायला मिळालेले आहेत, 42 44 73 74वी घटना दुरुस्ती. एक्झामिनरनं ग्रुप बी मध्ये अँगल चेंज केला, 73वी घटना दुरुस्तीचा आपल्याला कलमद्वारे प्रश्न विचारले 2. आणि ग्रुप सी मध्ये 42वी घटना दुरुस्ती सत्य नाही विचारलं आणि 44वी घटना दुरुस्तीवरती आपल्याला वन लाईनर प्रश्न पाहायला मिळालेला आहे. राज्यसेवेमध्ये उपराष्ट्रपती बद्दल विधान दिलेले होते 3, कोणतं बरोबर आहे ते निवडा. ग्रुप बी मध्ये आपल्याला विचारलं, उपराष्ट्रपतीच्या पात्रतेबाबत अयोग्य विधान कोणतं. एक्झामिनरनं अँगल चेंज केला आणि प्रश्न त्याच टॉपिक वरती बनवला. आता एक सायन्सचा प्रश्न पाहूयात. राज्यसेवेमध्ये आता हे ऑप्शन बघा, अल्फा बीटा गॅमा. ग्रुप बी मध्ये अल्फा बीटा गॅमा जोड्या लावामध्ये विचारलं आणि ग्रुप सी मध्ये वन लाईनर मध्ये अल्फा बीटा आणि गॅमा अशी आपल्याला काय झालं, एकाच टॉपिकला एक्झामिनरनं वेगवेगळ्या अँगलनं प्रश्न विचारलेला पाहायला मिळतो. त्यानंतर एक प्रश्न होता राज्यसेवेमध्ये विचारलेला आपल्याला, संविधान सभा निर्मितीसाठी. 2 प्रश्न राज्यसेवेमध्ये विचारलेले होते आपल्याला संविधान सभेबद्दल. ग्रुप सी मध्ये संविधान सभेमध्ये कोणत्या समितीचे कोण अध्यक्ष या स्वरूपामध्ये प्रश्न विचारलेला आहे. आणि 2011 याची जनगणना हे एक्झामिनरचा फेवरेट टॉपिक आहे, ते तुम्हाला सर्वांना माहित आहे. एक्झामिनरनं राज्यसेवेमध्ये 2 वेळेस 2011 बद्दल प्रश्न विचारला आणि ग्रुप बी मध्ये महाराष्ट्र रिलेटेड प्रश्न विचारलेला होता. आता हे सर्व आपण बघितले, प्रश्न कॉमन बघितले, सर्व काही डिस्कशन केलं. आता यावरून काय करायचं आपल्याला, 2026 साठी काय करणं आवश्यक आहे. सर्वप्रथम 12 ते 14 घंटे आपल्याला अभ्यास करायचा नाही. आपल्याला अभ्यास करायचा आहे, पण अभ्यास योग्य पद्धतीने करायचा. प्रत्येक विषयात आधी कॉमन थीम ओळखणं, मग पीवायक्यू पाहून एक्झामिनर काय तपासतोय हे चेक करणं. ग्रुप सी साठी बेस स्ट्रॉंग ठेवणं आणि ग्रुप बी साठी त्या विषयाची डेप्थ वाढवणं. राज्यसेवेसाठी त्याच विषयाचा ऍप्लिकेशन आणि जजमेंट डेव्हलप करणं. बघा, थीम एकच ठेवा, पण लेवल समजून तयारी करा, हीच स्मार्ट तयारी आहे. आता आपल्या प्रिपरेशन मध्ये आपल्याला काय टाळायचं, सगळ्यात धोकादायक गोष्ट म्हणजे स्वतःवरती शंका घेणं. सेल्फ डाऊट अभ्यास थांबवतो आणि कॉन्फिडंट आधीच मारतो. दुसऱ्यांशी तुलना, रॅन्डम सोर्सेस आणि पॅनिक व्हिडिओ हे सगळं प्रिपरेशन वाढवत नाही, तर हे मन अस्थिर करतं. तयारीत चुका चालतात, पण स्वतःवरची शंका कधीच परवडणार नाही. आता मी तुम्हाला वाचायला शिकवणार नाहीये, मी तुम्हाला एक्झामिनर कसा विचार करतो, त्याचा माइंडसेट कसा वर्क करतो हे समजून सांगणार आहे. बेसिकली मी तुम्हाला एक्झामिनर सारखा विचार कसा करायचा आहे हे शिकवायचा प्रयत्न करणार आहे. मी कोणता पॅनिक निर्माण करणार नाही, कोणता अंदाज देणार नाही, फक्त प्रूफ बेस्ड गायडन्स देईल. तयारीत क्लिअरिटी राहील, डायरेक्शन क्लिअर राहील आणि कन्सिस्टन्सी टिकली तर रिझल्ट आपोआप इम्प्रूव्ह होतो.
या जर्नीमध्ये मी फक्त टीचर म्हणून नाही, तर एक मार्गदर्शक म्हणून आणि गरज असेल तेव्हा एक विश्वासू भाऊ आणि मित्र म्हणून तुमच्या सोबत असेल. तयारीत अडचण आली, गोंधळ झाला किंवा दिशा चुकल्यासारखं वाटलं तर मला DM करा. तुम्ही एकटे नाहीयेत, आम्ही तुमच्या सोबत आहोत. मित्रांनो, ह्या व्हिडिओच्या नंतर एक व्हिडिओ बनवणार आहोत आपण, ज्याच्यामध्ये आपल्या सिरीजचा रोडमॅप मी तुम्हाला स्पष्टपणे सांगेल. कसं आपण काय करणार आहोत याबद्दल पूर्ण डिस्कशन आपण तिथे करूया. जर तुम्हाला काही सजेशन द्यायचं असेल, काही फीडबॅक जरी द्यायचा असेल तर मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. जय हिंद. टेक केअर.